विचारायला गेल्यानंतर आम्ही शिक्षण संस्था पैसे कमवण्यासाठी काढलेली आहे, फुकट शिकवायला नाही, हे उत्तर त्यांची आहेत. गडिंग्लज तालुक्यातील प्रत्येक ज्युनियर कॉलेजला मी आज लेखी पत्र काढतोय आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, विद्यार्थ्यांचे दाखले आणि मार्कशीट देण्याबद्दल मी त्यांना पत्र काढतोय. प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. शुक्रवारी पण आलो होतो तेव्हा पण नव्हतं सर. साहेब कसं आहे, विद्यार्थ्यांच्या आमच्याकडे खूप तक्रारी येत आहेत. विनाकारण प्रत्येक महाविद्यालयातून नाहक त्रास होत आहे विद्यार्थ्यांना. काय दाखला वेळेवर देत नाहीत, कशासाठी देत नाहीत हे पण बघावं लागणार आहे. आणि मार्क लिस्ट पण म्हणजे 12वी मार्क लिस्ट महाविद्यालयामध्ये आलेले आहेत ते देत नाहीत, वेळेवर देत नाहीत. वेळेवर 15 तारीख लास्ट आहे, त्यामुळे आता मग विलंब का होत आहे दाखले देण्यासाठी? साहेब मेन प्रॉब्लेम काय आहे की ऑनलाईन ऍडमिशन आता चालू झालेले आहेत आणि ते ऑनलाईन ऍडमिशन करत असताना प्रति लागतात पण दाखले दिले जात नाहीत. कशासाठी काय सांगितलं जात आहे, ऍडमिशन घेतलेली पावती द्या तर आम्ही दाखले देणार. डेप्युटी डायरेक्टरने त्यांना सूचना दिलेत की तिथनं ऍडमिशन फिक्स झाले की नाही इथनं टीसी आपण ट्रान्सफर करू. पण साहेब त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय आला की त्यांचं ऑनलाईन ऍडमिशन होईना, मग वर्षाचं नुकसान झाले मुलांचं. नाही आज तुमच्या गेल्या वर्षी झालेले आहेत. नाही याच्या आधारे मी सगळ्या कॉलेजला पत्र काढतो. आजच्या त्याकडे देऊन गेला असतं तर मी कारवाई केली असती. सगळ्या आपल्या ज्युनियर कॉलेजला पत्र काढ आणि यांचा संदर्भ घाल, शिवसेनाचं निवेदन, सर्वांनी संबंधित विद्यार्थ्यांना तत्काळ दाखले मागणी आहे, नंतर तत्काळ दाखले आणि मार्क लिस्ट नवीन 12वी दोन्ही का त्यांच्यामध्ये जर आलं की एलसी द्या तर ते एलसी देतील आणि मार्क लिस्ट मागणीप्रमाणे कागदपत्र दोन्ही असं ना. साहेब असं अन्यथा वेळेत न झाल्यास आम्ही बोंबमारा आंदोलन करणार. म्हणजे आताच तुम्हाला पक्षाच्या वतीनं आम्ही सांगू किंवा तुमच्या इथे येऊ किंवा कॉलेजच्या दारात जाऊन बोंब मारू. नाही वास्तविक रिसर्च ऐकून घ्या. आता पहिली ते 8वी पर्यंत जिल्हा परिषदचा प्रमुख मी आहे, 8वी ते खाजगी संस्थेचे प्रमुख त्यांचे माध्यमिक शिक्षण अधिकारी आहेत, ते माझ्या अखत्यारीत येत नाहीत, फक्त काम चालव आहे. आता याच्या आधारे मी त्यांना पत्र देतो. तिथे गेल्यानंतर ती काय म्हणतात तिथं साहेब आहे म्हणून. वास्तविकरित्या त्यांच्यावर ऍक्शन घेण्याचे कोणतेच अधिकार आम्हाला नाही. मी काय म्हणतो, आता हे निवेदन सुद्धा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना मी पाठवतो आणि मी माझ्या स्तरावर त्या कॉलेजना कळवतो. एवढं काम माझं आहे तेवढं करतो. माध्यमिक सुवर्ण सावंत म्हणून आहे, त्या कुठं भेटणार सर? जिल्ह्याला जावं लागणार. हो. तालुक्याला आमची काय व्यवस्था? मॅडम तालुक्याला त्यांचा माणूस नाही आहे, इथं फक्त काम चालावं म्हणून मी काम करतो. कधीपासून नाही सर तरी काय नाहीच काय असतंय ऐकून घ्या मॅडम. हे योजना शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण, पहिली ते 8वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याची सगळी जबाबदारी आमच्यावर. त्यांची माणसं प्रत्येक तालुक्याला विभागून उपशिक्षण अधिकारी त्यांना दिलेले असतात, ते फेरी मारतात, हे करतात. आम्ही काय करतो, त्यांची प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असतो. आता काय तुमचं निवेदन तुमच्याकडनं घेणं, शाळेला सूचना देणं, परत माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवणं, त्याच्यावर ऍक्शन किंवा एवढे मोठे कॉलेजेस आहेत साहेब आणि असलं सगळ्या तालुक्यामध्ये आहे मॅडम. तसं असलं त्यांचे माध्यमिक शिक्षण अधिकारी हायस्कूल आणि यांची खासगी निवेदन द्या मुश्रीफ साहेबांना. उपशिक्षण अधिकारी जे आहे की नाही आम्ही काम चालू करतो. आता त्यांचे प्रतिनिधी म्हटल्यानंतर आता इथं लोकांना तुम्हाला मीच भेटायला पाहिजे ना, पहिली ते 12वी पर्यंत, म्हणून मी भेटतो. त्यांच्या 10वी 12वीच्या परीक्षा मी घेतो सगळे. आता परवाच 4 तारखेला परीक्षा. साहेब तुमचं किती म्हणजे किती पर्यंत तुमचं असते? नाही तसं आता त्यांचा प्रतिनिधी म्हणूनच मी काम म्हणजे करतो. तुम्हीच इथले ऐकून तरी त्याच्यावर ऍक्शन घेण्याचे अधिकार मला नाही, त्याला आहे. ठीक आहे सर, तुमच्या वरिष्ठांना कसं मी कळविणार. आरटीच्या ऍडमिशन साठी हर्षल पाटलांनी तालुका जिल्हाध्यक्षांनी फोन केला होता तुम्हाला?
हा मग परीक्षेच्या संदर्भात तुम्ही परीक्षेच्या कामात आहे म्हणून सांगितला होता. हो किलबिल शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलवून घेऊन तुम्ही कळवतो. मग त्यांचे काय त्याला बोलविलं होतं. मी मला बोलविल्यानंतर काय तुमचा फोन आला, तुम्ही फोन करतो नाही नाही नाही, त्यांना तुम्हाला सांगा म्हणून सांगितलं होतं. त्यांची काहीतरी फी काहीतरी तुमची थांबलेली. मॅडम माझ्याकडनं 2023-24 ला आरटीचे पैसे जमा झाले नाहीत म्हणून फी घेतले माझ्याकडनं. तुम्ही भरली? हा, मी भरलेली माझ्याकडे हे आहे सगळं. आरटी मध्ये ऍडमिशन असताना त्यांनी माझ्या विद्यार्थ्याला बाहेर उभा करून पैसे कमवण्यासाठी मी संस्था काढली असं सांगून त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. आणि ही 2023-24 ची यादी या झूम करून घ्या. 2023-24 ची यादी 6,35,043 रुपये त्यांना जमा झाले. तर मग त्यांनी कुठल्या बेसवर माझ्याकडनं आरटीचे पैसे घेतले? 1.5 वर्ष झालं. तर आता त्या 1.5 वर्षाचं नुकसान झालेलं, हे नुकसान भरपाई कोण देणार? वारंवार त्यांच्या तिथे गेल्यानंतर त्यांनी बोलत नाही, संस्थापक नाही, तुम्ही नंतर या. दिवसभर थांबून मी माझा गाडी थांबा आहे. मी दिवसभर गाडी थांबून सुद्धा तिथं जाऊन थांबलोय. बोल रहे की सर परवा तुम्ही त्या सुजित मोरे यांना फोन करून सांगतो म्हटलं ना, त्याची काय फी थांबलेली आहे ती. आता इथं आले त्यांना माहिती आहे म्हटलं मी, तुम्ही त्याला काय फी राहिलेली आहे ते तुम्ही कळवा म्हटलं होतं मी. मग कळविला नाही का? त्यांचा दाखला कशासाठी, फी साठी अडवलाय का कशासाठी अडवलाय? फी साठी. आता ते त्याला पाठवून देतो, त्याला दाखला द्या, काय फी आहे त्याची काय असेल तर ते बघा. बोलून घ्या साहेब. नाही, नाही, इथं बोलून घ्या. आणि इथं फी वगैरे असेल तर घेऊन या ना. सगळे त्याच्यात तिथे जमा document इथं आता शिवसेनेचे सगळी लोक आलेत या ठिकाणी, त्यांची काय फी वगैरे आहे तुमच्याकडे शिल्लक असलेली ते घेऊन या आहेत. इथं. ती भरलेली नाही आहे असं त्यांनी मला 1.5 वर्षात का सांगाय नाही. तुम्ही भरायला नाही ती fee? शिवराज कॉलेज मधून त्यांना, शिवराज शाळेतून इथं इंग्लिश मिडियम बंद झाल्यानंतर पोरं म्हणाले मी इंग्लिश मिडियमला शिकणार. भले मी ड्रायव्हर जरी असलो तरी पोरांच्या मनाच्या विरोधात जाऊ शकत नाही. त्या पर्यायाला मी तिथं ऍडमिशन घेतलं. तुम्हाला वेळोवेळी मागणी करून स्वतः सरांनी स्वतः फोन केला होता, तरी सुद्धा तुम्ही दखल घेतली नाही, तुम्ही दाखले पाठवलेले नाही. पण ह्या 1.5 वर्षाचं नुकसान झालेलं त्याच्यात काय? क्रिएटिव्ह बाकीच्या दुसऱ्या शाळा आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना का बाहेर बसवायला नाही? आरटीच्या विद्यार्थ्यांना बाहेर का बसवायला नाही? असे माझ्याकडे भरपूर ऍडमिशन मी दाखवू शकतो तुम्हाला. मी नाहक पोरांना त्रास दिला, फी साठी गेटच्या बाहेर उभा करणं. इंग्लिश मिडियमला परमिशन असताना तुमची इंग्लिश मिडियम करू. मध्ये मी काय पोरं अकॅडमीमध्ये आहे, त्यांची परीक्षा घेते, क्रिएटिव्ह करावा परीक्षा घेत्या, लाईव्ह लेक्चर परीक्षा घेत्या. हे पहिलं बंद करा. संलग्न काय आहे? थर्ड पार्टी सिस्टम तुम्ही बंद करा. काय देणार? पुन्हा तरी वशिला नेल्यावर द्यायला. प्रत्येक विद्यार्थ्याला वेटी धरायचं काम चालू आहे असं मला आज सगळ्यात ज्युनियर कॉलेज. सगळ्या ज्युनियर आणि मॅडम लहान कॉलेजमध्ये हजारच आहे, पण 2 दिवस रजेवर आहे. आता मी दाखला देऊ शकत नाही. त्या सरांकडे जावा, त्या सरांकडे जावा, कोरोना आणि ऍडमिशन डेट तर 15 तारखेला. म्हणजे ऍडमिशन साठी ते डॉक्युमेंट स्कॅनिंग साठी कंपल्सरी पाहिजे. आणि कॅप राऊंड साठी सुद्धा लागते सर. हो. रस्ते बंद असताना पोरांनी फिरून यायचं आणि 2-3 वेळा यायचं. साहेब या पुढे जर असं होत असेल, या 2 दिवस लास्ट असं जर झालं होत असेल तर इथं येऊन आम्ही टाळं तर ठोकणार नाही, तर तिथं बोंब मारो आंदोलन करणार कॉलेजच्या दारात. इथं पत्र तयार झालं का? एलएससी आणि मागणीसाठी त्यांनी हे करू शकत नाही. त्याला प्रोव्हिजन ऐकून घ्या सर. कॉलेजची मागणी किंवा तुमच्या शिक्षण अधिकारी जे ते निर्णय घेते चुकीचा आहे. त्यामुळे एलसी मी दुसऱ्या कॉलेजला घेणार म्हणून एलसी मागायला गेल्यानंतर 8,000 रुपये फी भरा म्हणते. 8,000 ऍडमिशन फीस माझे 8,000 रुपये लावतात. त्याला जबाबदार कोण? शाळाच 10 वाजल्यापासून 4 वाजल्यापर्यंत तो पोरगा तिथंच बसलेला. आम्ही ज्या वेळेला आमच्या कानावर कळलं, आमच्या ऑफिसला येऊन तक्रार केलं, त्यानंतर मी क्लार्कला फोन केलो. त्यावेळेला म्हणतोय साहेब 15 ते 20 मिनिटात त्यांचा दाखला देतो. त्यानंतर त्या पोरग्याला दाखला त्यांनी दिले. म्हणजे दिवसभर वेटीत बसण्याचं काम सुरू आहे. उपाशी वशिल्याशिवाय काम आणि वशिला. 10 ते जय महाराष्ट्र. मी अवधूत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख. आम्ही आज विभागीय गट शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलेलो आहोत. गडिंग्लज शहरातील जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना दाखले मिळण्यासाठी आणि मार्क लिस्ट मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी आम्ही प्रत्येक शाळांना कळवून लवकरात लवकर आम्हाला विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची टाळावी, अन्यथा आम्ही प्रत्येक महाविद्यालयामध्ये येऊन बोंब मारो आंदोलन करू आणि इथे येऊन आम्ही टाळा ठोको आंदोलन करू. आता या निवेदनाच्या आधारे प्रत्येक गडिंग्लज तालुक्यातील प्रत्येक ज्युनियर कॉलेजवरला मी आज लेखी पत्र काढतोय आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, विद्यार्थ्यांचे दाखले आणि मार्कलिस्ट देण्याबद्दल मी त्यांना पत्र काढतोय.
तर तोपर्यंत त्यांना मिळाले नाही तर त्यावर तुमची भूमिका नेमकी काय असणार? त्यांना त्या शाळेच्या बद्दल मी वरिष्ठांना कळविणार आहे. त्या विद्यार्थ्यांचं त्या वर्षीची शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? त्यांचं 1 वर्ष वाया जाणार. नाही त्याबाबत आता आजच्या पत्राप्रमाणे ते कारवाई करतील. नाही केले तर आपण बघू पुढच्या. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज कुणाचा? युवा सेनेचा. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.